मित्रांनो, मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आपण आलो आहोत फलटण या ठिकाणी। मित्रांनो, या ठिकाणी दिनांक 29 जुलै 2024 रोजी भव्यदिव्य अशा ओपन बैलगाडी शर्यतीचं आयोजन करण्यात आलं असून फलटण केसरी 2024 असं या मैदानाचं नाव असून या मैदानाचं आयोजन नियोजन कसं आहे या संदर्भामध्ये या मैदानाचे आयोजक श्री राजेंद्र भाऊ पाटोळे आपणास माहिती देत आहेत। दादा नमस्ते। नमस्ते। पहिल्यांदा प्रेक्षकांना आपला परिचय द्या। मी राजेंद्र भाऊ पाटोळे, मी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा कार्यकर्ता आहे। बेंदूर सणाच्या निमित्ताने आम्ही एक बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलेलं आहे। किती तारखेला हे मैदान होणार आहे? मैदान 29 जुलैला होणार आहे आणि त्याची तयारी आम्ही जोरदारपणे केलेली आहे। त्याचे होर्डिंग बॅनर आमचे सगळीकडे लागलेले, बैलगाडा मालकांचा अतिशय चांगला आम्हाला प्रतिसाद मिळतोय। मी त्याचबरोबर ह्या मैदानाचं ठिकाण काय असणार आहे? ठिकाण बिरदेव देवस्थान, जाधववाडी, फलटण या ठिकाणी होत आहे। मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली? प्रोसेस आमची लगभग जवळजवळ सगळीच प्रक्रिया पार पडलेली आहे। एक ते 2 दिवसामध्ये आमच्या हातात परमिशन येईल। प्रांत अधिकाऱ्यांपासून ते सगळे आम्ही जागा मालकांचं हमीपत्र देखील घेतलेलं आहे आणि 1-2 दिवसामध्ये पूर्ण होईल प्रक्रिया। आम्हाला सोशल मीडियावरती कधी पाहायला मिळेल? तुम्हाला 2च दिवसात बघायला भेटेल। अखिल भारतीय बैलगाडी संघटना यांच्या नियमानुसार हे मैदान संपन्न होणार आहे? हा जी। यामध्ये आम्हाला मैदानाची संपूर्ण आढावा मुलाखत, मैदानाची संपूर्ण बाईट किती तारखेनंतर आम्हाला पाहायला मिळेल? तुम्हाला 2 दिवसामध्ये बाईट पाहायला मिळेल, 26 तारखेला। बरं, एक आयोजक या नात्याने तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना काय आव्हान कराल? मी एक नम्र आव्हान करतो की फलटण केसरी 2024 या मैदानाकरता आपण सर्वांनी उपस्थित राहून आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी आणि अतिशय उत्कृष्ट असं आम्ही आयोजन केलेलं आहे। तुम्ही सर्व याल, सर्वांचं आम्ही स्वागत करू, याला अशी मी विनंती करतो सर्वांना। त्याचबरोबर दादा, आता या मैदानामध्ये संपूर्ण ऑनलाईनच नोंदणी घेतली जाणार? हो, सर्व ऑनलाईन नोंदणी। आणि मैदानाचे जे लॉट आहेत, गट, ते पहिल्या दिवशी पाडले जातील? आदल्या दिवशीच पाडले? आदल्या दिवशी सगळं लाईव्ह असणार आहे? लाईव्ह असेल। बरं, त्याचबरोबर आता तुम्ही काय आव्हान कराल तरी सगळ्या बैलगाडी चालकांना? आव्हान मी नोंदीच्या संदर्भामध्ये, नोंदणीच्या संदर्भात मी आव्हान करेन की आम्ही सुरुवात केल्यापासून आम्ही व्हॉट्सअप ग्रुपला काही व्हायरल केलेलं आहे। बैलगाडा संघटनेचं पण आम्हाला सहकार्य आहे फलटण तालुक्याचं, आणि त्या बरोबर मी आव्हान बैलगाडा मालकांना एकच करीन की मोठ्या प्रमाणात आपण यावं, ऑनलाईन लवकरात लवकर नोंदणी करून या आमच्या कार्यक्रमाला प्रतिसाद द्यावा आणि कार्यक्रमाची शोभा वाढवावी। चालते, धन्यवाद दादा। धन्यवाद। मित्रांनो, आपल्या समवेत आहेत अखिल भारतीय बैलगाडी संघटना फलटण तालुक्याचे पदाधिकारी धनंजय सोनवलकर साहेब। नमस्ते। नमस्ते। काय सांगाल, 29 तारखेला जे मैदान आयोजित करण्यात आले फलटणमध्ये, त्या मैदानाच्या संदर्भात काय सांगाल? 29 तारखेचं मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटना, महाराष्ट्र राज्य, वैद फलटण तालुका या सर्व नियम आणि अटीनुसार निर्णय पारदर्शक होतील। बरं, आणि हे मैदान कुठं होणार आहे? साई मंदिर समोरचं बिरदेवनगरची फाटी आहे ना आपली फलटणची, ह्याच्या अगोदर 2-3 मैदान झालेत आपल्या त्या फाटीवरती, तिथेच मैदान होईल। त्याचबरोबर तुम्ही या बाईटच्या माध्यमातून बैलगाडी चालक मालकांना काय आव्हान कराल संघटनेच्या वतीने? आपल्या बॅनरवरती 2 नंबर दिलेत, त्या नंबरवरती ऑनलाईन नोंदणी करून घ्या। 27 तारखेला 26-27ला आपण डायरेक्ट लाईव्ह मैदानाची एक बाईट टाकतोय। बरं बरं, तिथं मग मैदान दुरुस्ती, बॅरिकेड वगैरे जरी सगळ्या बाबी, हां सगळ्या बाबी तिथं तुम्हाला लाईव्ह दाखवण्यात येतील। आणि लॉट शक्यतो आदल्या दिवशी हां आदल्या दिवशी। काय झालं आहे, आयोजकांना मोठ्या प्रमाणावरती नुसते कॉल येत आहेत, अनेक प्रश्न विचारले जात आहेत, म्हणून त्या संदर्भामध्ये आयोजकांनी विनंती केली की बाबा बाईट एक तुम्ही टाका। ही ऑफिशियल बाईट त्याचसाठी घेतली, जे फोन येतात त्यांनी ऑनलाईन नोंदणी करून घ्या। 26 तारखेला ऑफिशियल बाईट मैदानावरली सर्व चॅनलला तुम्हाला पाहायला भेटेल। बरं, आणि आता जे सध्या नोंदीला कसा प्रतिसाद मिळतोय, काय मिळतोय? चांगला प्रतिसाद आहे आत्तापर्यंत, आणि अजूनसुद्धा एक चालूच आहेत नोंदी, चालूच आहेत। आणि आता परवानगीची प्रोसेस वगैरे त्यांनी कागदपत्र दिले, त्या संदर्भात पण असंख्य बैलगाडी मालकांचे त्यांना कॉल आलेले, त्या संदर्भात सांगा काय नाही। आता ते परवानगीचं तर अंतिम टप्प्यात आलं आहे, आम्हाला ते आज उद्या भेटून जाईल, आणि परवानगी प्रांताधिकाऱ्यांची परवानगी मिळाल्यानेच आम्ही
ती बाईट घेणार आहे मैदानावरची. चालतंय, धन्यवाद दादा. धन्यवाद.